बुलेटिनची सुरुवात करूया टीसीएस प्रकरणासंदर्भातली। नाशिकच्या टीसीएस कंपनीतल्या धर्मांतरण आणि महिला छळाच्या प्रकरणातल्या संशयित आरोपी शफी शेख यानं काल न्यायालयासमोर त्याला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात इतर कैद्यांनी मारहाण केल्याची तक्रार केल्यानं खळबळ उडाली। त्याला खरंच जेलमध्ये मारहाण झाली का, केली तर का केली आणि मारहाण करणारे ते कैदी कोण, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत। आणि असं असतानाच शफी शेखला कारागृहात कोणतीही मारहाण झाली नसल्याची माहिती सूत्रांनी एनडीटीव्ही मराठीला दिली आहे। तर नाशिकच्या टीसीएस प्रकरणात अनेक अपडेट्स समोर येतात, त्यामध्ये आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। ते म्हणजे काल आरोपी शेख यानं न्यायालयासमोर नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी मारहाण केल्याची तक्रार केली होती। मात्र त्याला खरंच जेलमध्ये मारहाण झाली का, कोणी केली आणि का केली, असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते। मात्र आणखी एक अपडेट समोर आली, ती म्हणजे त्याला कोणतीही मारहाण झाली नाही अशी माहिती आता सूत्रांनी एनडीटीव्ही मराठीला दिली आहे। दरम्यान टीसीएस मधील धर्मांतरण आणि महिला अत्याचाराच्या आरोप प्रकरणी संशयित आरोपींचे सोशल मीडियावरील ग्रुप्स हे पोलीस यंत्रणांच्या रडारवर आहेत। या ग्रुप्समधील इतर सदस्य कोण होते, ग्रुप तयार करण्यामागचा नक्की उद्देश काय होता, याचा तपास सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। धर्मांतरणासाठी दबाव टाकत संबंधित ग्रुप्समध्ये पीडितांचा समावेश केला जात होता असा संशय आहे। नाशिक टीसीएस प्रकरणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी समोर येतात। नाशिकच्या टीसीएस कंपनीतल्या प्रकरणी शफी शेख यानं कारागृहात मारहाण झाल्याची तक्रार केली होती। मात्र त्यात आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली। अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, खरं तर शफीनं कारागृहात मारहाण झाल्याची तक्रार केली होती, मात्र आता अशी अपडेट समोर येते की त्याला मारहाण झालीच नाही। नेमकं काय घडतंय तिथे, त्याने हा बनाव का रचलेला आहे? मुळातच आपण बघितलं तर काल शफी शेख आणि रजा मेमन या दोन टीसीएस जे प्रकरण आहेत त्यातील हेच दोन संशयित आरोपी होते, त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। दरम्यान न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षांचे जेव्हा बाजू मांडण्यात आली त्यानंतर या दोघांनाही न्यायाधीशांकडून विचारणा करण्यात आली की तुमची काही तक्रार आहे का। त्यावेळी शफीने की मला कारागृहामध्ये मारहाणी करण्यात आली अशी माहिती दिली होती आणि त्यामुळे खरं तर एकच खळबळ ही उडालेली होती। दरम्यान याबाबत म्हणजे खरं तर त्याला जर मारहाण झाली तर ती का करण्यात आली, ती नक्की कोणी केली, ही मारहाण कधी झाली, असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होते। यासोबतच खरं तर नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह हे अत्यंत महत्त्वाचं असे कारागृह आहेत, राज्यातील एक महत्त्वाचं कारागृह आहेत। इथे अनेक महत्त्वाचे कैदी जे आहेत त्यांना देखील आणलं जातं आणि या कारागृहामध्ये जर अशा प्रकार जर घडत असतील तर हे नक्कीच गंभीर आहेत, हे देखील चर्चेचा विषय ठरलेला होता। मात्र त्यानंतर आता जी काही सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार शफीला अशी खरंच कोणती मारहाण झाली होती का, तर ती मारहाण झालेली नव्हती अशी माहिती समोर आलेली आहे। याबाबत खरं तर शफीने त्याला मारहाण झाली याबाबतची याआधी तक्रार देखील स्थानिक पोलीस स्टेशन असेल किंवा कारागृह प्रशासनाकडे देखील केलेली नव्हती असं देखील समोर आलेलं आहे। यासोबतच खरं जे काही चर्चेचा विषय कारागृहामध्ये आहेत की या सर्व आरोपींना वेगवेगळ्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि कुठेतरी एकत्र आम्हाला ठेवण्यात यावं अशी त्यांची इच्छा होती, असं देखील चर्चा ही होती असं बोललं जात होतं। आणि त्याच पार्श्वभूमीवरती कथा आता शफी शेखने हा बनाव केला होता का, असा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय। दरम्यान याबाबत आता कारागृह प्रशासनाकडून देखील काही अधिकृत स्पष्टीकरण दिलं जातात का, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एकंदरीतच आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस अनेक महत्त्वाचे खुलासे होत आहेत। यामध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणा असेल किंवा एटीएस सारख्या संस्थांची देखील एंट्री झाली आहे, त्यांनी देखील तपास सुरू केलेला आहे। आणि सर्व काही असतानाच आता अशा प्रकारे शफी शेखने जो काही दावा हा केला होता मला मारहाण झाल्याचा, तो खरं तर कितपत खरा आहे हा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो आहे। निश्चितच प्रांजल, जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे दिवसेंदिवस इथे या प्रकरणात अनेक खुलासे होत आहेत आणि या संदर्भात ते अधिकारी नेमकं काय स्पष्टीकरण देतात हे पाहावं लागणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी प्रांजल।